जमलेले सर्व बंधू भगिनींनो, आज कासार शिरशी 2 वर्षापूर्वी नव्याने इथे PWDचं सब डिव्हिजन ओपन झालं. त्यानंतर इथे सब डिव्हिजन निर्माण झाल्यानंतर आमदार साहेबांच्या प्रयत्नातून इथे उपविभागीय कार्यालय व शासकीय विश्रामगृह 2 मंजूर झाले होते. त्या मंजूर झालेल्या इमारती वेळेत पूर्ण करून आज त्याचं लोकार्पणाचा सोहळा इथे संपन्न झालेला आहे. त्यानंतर लोकार्पणाचा सोहळा संपन्न झालेला आहे. आतापर्यंत कासार शिरशी उपविभागासाठी अर्थसंकल्पामध्ये राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग अशा दोन्ही म्हणजे रस्त्यांवरती 116 कोटींची कामं आमदार साहेबांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेली आहेत आणि ती सर्व कामं प्रगतीपथावर आहेत. तसेच इथे अपर तहसील कार्यालय व त्यासाठी महसूल कर्मचारी निवासस्थानांची पण 30 कोटींची कामं जी मंजूर झाली होती त्याची पण काम प्रगतीपथावर आहे. यानंतर आता नुकतेच जे नवीन दर्जनोत होऊन जे रस्ते मंजूर होऊन आलेले जे पूर्वी जिल्हा परिषदेकडे होते ते आता दर्जनोत रस्त्यापैकी एक रस्त्याला केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत आमदार साहेबांच्या प्रयत्नातून ते काम मंजूर झालेले असून त्याची किंमत 31 कोटी आहे. ते लवकरच आम्ही आता सुरू करत आहोत. ते निविदा स्तरावर आहे. असे विविध योजनेतून आणि कामे आपल्या उपविभागामध्ये मंजूर आहेत. आता नवीन काही नवीन कामे अजून आम्ही प्रस्तावित करत आहोत. त्यामध्ये हायब्रिड ॲन्युइटी अंतर्गत आम्ही जे कामे प्रस्तावित करत आहोत सर, त्यामध्ये आता आपण ज्या रस्त्यानी इकडे कासार शिरशीकडे आलात त्यामध्ये धाराशिव अंतर्गतची लांबी हॅममध्ये मंजूर आहे. उर्वरित जी कासार शिरशी उपविभागाची एकूण 28 किलोमीटरची लांबी आहे कासार शिरशी ते तांबाळा राज्य सरहद्द, तो प्रस्ताव आम्ही आता प्रस्तावित करत आहोत. तसेच निलंगा मुळज तुरोरी राज्यमार्ग 240 हाही रस्ता आम्ही हायब्रिड ॲन्युइटी अंतर्गत प्रस्तावित करत आहोत. त्याचप्रमाणे आता ही सर्व कामे चालू आहेत, प्रगतीपथावर आहेत. काही कामे निधी अभावी आमची थोडीशी रेंगाळलेली आहेत सर. त्यामध्ये राज्यमार्गासाठी आमची प्रलंबित देयके कासार शिरशी विभागाची 9.5 कोटीची कामे प्रलंबित आहे सर. आणि MDR मध्ये 28 कोटीची कामे कासार शिरशी उपविभागाची प्रलंबित आहेत. ह्या सर्व कामांना जर आम्हाला निधी मिळाला तर ती लवकर आम्ही पूर्ण करू. निधी अभावी थोडीशी कामे ती रेंगाळलेली आहेत सर. तसेच AMC अंतर्गत जे आपण दरवर्षी खड्डे भरण्याचा जो कार्यक्रम आपण घेतो त्यामध्ये पण आमची कामे देयके प्रलंबित आहेत सर. त्यानंतर अशी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. आणि नवीन आम्ही अजून 2 जे दर्जन होऊन जे रस्ते आमच्याकडे आलेले आहेत जे जिल्हा परिषदेकडे होते पूर्वी ते अतिशय खराब आहेत. तर ती 2 रस्त्यांपैकी आम्ही डोंगरगाव हलसी हसुरी उस्तुरी ते चांदोरी वाकसा हा रस्ता व कोकळगाव सरवडी आनंदवाडी शाबितवाडी हरिजवळगाव उस्तुरी टाकळी हे 2 रस्ते जे दर्जनोत होऊन आलेले आहेत ते आम्ही प्रस्तावित करत आहोत. त्यास आम्हाला जर मान्यता मिळाली तर या कासार शिरशीच्या 68 गावातल्या लोकांना ते सुलभीकरण वाहतूक करण्यासाठी वगैरे होईल. असे कामे इथे प्रस्तावित आहेत. तर त्यास मंजुरी करावी ही विनंती सर. एवढे बोलून मी माझे 2 शब्द प्रास्ताविक संपवते. थँक्यू सर. धन्यवाद. या ठिकाणी यानंतर या विविध कामांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करावा. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय 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 भवानी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या छत्रपती शिवरायांच्या वंशज असलेले आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे महाराज
यांचं या 68 गावाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. खरं म्हणजे एखादा एवढा मोठा मंत्री यायची या भागात पहिलीच वेळ आहे. त्यामुळे महाराज तुमचं आकर्षण महाराजांचे वंशज म्हणून तर आहेच, पण मंत्री म्हणून सुद्धा या ठिकाणी आहे. कारण मंत्री कधी आमच्याकडे आलाच नाही. आणि या भागाच्या लोकांची इच्छा होती की मान्य देवेंद्रजीला आणावं, मग सगळे कामं करावे. पण देवेंद्रजी सांगितलं की शिवेंद्रजींना देवेंद्र समजूनच तुम्ही काम करा. त्यामुळे देवेंद्रजींच्या वतीनं आम्ही आपलं या ठिकाणी स्वागत करतो. कारण म्हणजे आपली घाई आहे, मला माहिती आहे तुम्हाला 5 वाजता साताऱ्याला निघायचं आहे आणि कार्यक्रम पण आटपायचे आहेत. म्हणून अनेकाची भाषणं आपण मीच काढली आहेत. म्हणजे रागावू नका बाकीच्यावर, माझ्यावर रागावा काय रागावायचे ते भाषणं काढले म्हणून. या निमित्तानं मंचावरील सर्व मान्यवर, प्रामुख्याने आमचे एस टीचे जानराव साहेब असतील, शेख साहेब असतील, निकंठ साहेब आहेत, अनिता पाटील मॅडम आहेत, सगळी मान्यवर मंडळी, आमचे सभापती उपसभापती सगळेच मंडळी, आज औषधीची मंडळी पण कासारशिला विकास बघायला या ठिकाणी आलेली आहे. आणि ही लोक सगळे गेले अनेक वर्ष, मला तो दिवस खरं आठवतो. वाकडे आपली सरस्वतीमध्ये बालाजी सभा झाली होती, पाशा पटेलांनी सभा घेतली होती, मला पाहुणा म्हणून बोलवलं होतं. त्यावेळी मी मुख्यमंत्र्याकडे काम करत होतो, आमदार नव्हतो आणखी. हे लोक काय म्हणायचे आठवतंय का? विसरलो. ताई आमच्या सगळी बहिणी दोन्ही खाली बसल्या सगळे. आप्पा अरे अध्यक्षांना महिलांना 33% आरक्षण मोदींनी दिलंय, सगळे पुरुष मंडळी बसल्या स्टेजवर. आपल्या दोघा तिघांना बोलवतं की रे याच्यावर, चला असू द्या, शासकीय व्यासपीठ आहे म्हणून तुम्हाला कधी बोलवलं नसेल. पण असो, या भागातले लोक काय म्हणायचे, महाराज आमची अवस्था अशी झाली आहे म्हणले की बाप भीक मागू दे ना, आई जीव घालणार. मला काय झालं मला कळालं नाही ह्या म्हणीचा अर्थ. तुम्हाला माहित नाही साहेब, नवीन होतो तुम्ही तर नवीन आला इकडं. ह्या लोकांची विवेचना काय होती? लोकसभा धाराशिव, विधानसभा औसा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर, ही अवस्था होती या लोकांची. आणि या ठिकाणी कामाला जावं कुठं? इकडं का तिकडं, तिकडं का इकडं? पण यांना पाशाबाईंनी शब्द दिला होता. पाशाबाई म्हणले मी या पोराला आमदार म्हणून इकडे आणणार विधानसभेला, याला निवडून द्या, कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही. आणि ते दिवस आज खरा ठरलाय. मी पाशाबाईंना बोलवलं होतं पण त्यांना त्यांच्या कामानिमित्ताने गेले. पण असो, या ठिकाणी मला आनंद आहे की ज्या विश्वासानं तुम्ही मला निवडून दिलं. पहिली निवडणूक तर ऐतिहासिक झाली. काय काय चकमकी व्हायच्या, काय काय कुटाने व्हायचे, काय काय व्हायचं. दुसऱ्या निवडणुकीत प्रयोग झाले पण जरा वेगळे प्रयोग झाले. पण या भागातली जनता ताकदीनं माझ्या पाठीशी उभी राहिली, याचा मला मनस्वी अभिमान आहे, गर्व आहे. आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हा अभिमन्यू पवार. तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त विकास होतोय का नाही सांगा, हात वर करून सांगा, आहे का नाही. कधी कल्पना केली नव्हती. अहो महाराज 40 वर्ष हा रोड नव्हता. कोराडी रस्ता होता का जिल्हानी? भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली तरी रस्ता होत नव्हता. हा रस्ता आपण 11-12 कोटी रुपये खर्चून रस्ता केला. आज आता नवीन मान्य नितीनजींनी रस्ता दिलाय. पण या भागातल्या लोकांना मी सांगू इच्छितो की हा जो रस्ता होतोय कर्नाटक हातपासून जाधवमुगळी, कासारशिशी, बडूर, बालकुंदा, हा रस्ता महाराजांनी रिकमेंड केला म्हणून मला नितीनजींनी दिलेला आहे. आणि या रस्त्यामुळे जवळपास 32 किलोमीटरचा एरिया ना ताई, 28 किलोमीटर एरिया, 31 कोटी रुपयाचा रस्ता होतोय. आता अनिता मॅडमने काय उल्लेख पण केला, काय जिल्हा परिषदचे रस्ते आपण अपग्रेड करतोय, केलेले आहेत आणि ते आपण 82 कडे वर्क केलेत. हे सगळे रस्ते आपण प्रस्तावित केलेत. आता खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदला रस्ता शिल्लक नाही, पण आपण जे शेत रस्ते केलेत, जे पांधन रस्ते आहेत, जे शिवरस्ते आहेत, हे सगळे शिवरस्ते आपण आता जिल्हा परिषदला वर्क केले. त्यामुळे जिल्हा परिषदची लेंथ पण वाढली. आता येणाऱ्या काळामध्ये सगळे शिवरस्ते हे डांबरीकरण होणार आहे, हे लक्षात ठेवा. अरे शेत रस्त्याचा पॅटर्न तयार केला. शेत रस्ता बघता बघता 1300 किलोमीटरचे रस्ते आपण केले. आमच्या डोंगरगावच्या ताई इथं आहेत. मी सांगितलं डोंगरगावचा किस्सा महाराजांना, रस्ता कसा केला. सरपंच ताई इथं बसल्यात. भरपूर प्रयत्न केले, रस्ता होत नव्हता. रस्ता कसा झाला का नाही रस्ता तुमच्या गावातला? सगळे रस्ते लोकांनी सहकार्य केला. खरं म्हणजे या भागातली जनता
मी आवर्जून सांगू इच्छितो, या आडसोड गावच्या लोकांनी माझ्या एवढं प्रेम केलं ना, जेवढं माझ्या आई वडिलांनी प्रेम केलं तेवढं माझ्या प्रेम केलेलं आहे. इतकी प्रतिकूल परिस्थिती होती महाराज. 300 बूथ आहेत, 350, 250 मतदान बूथचं मतदान एकीकडं आणि 100 बूथचं मतदान एकीकडं आहे. इतक्या लोकांनी मला हातात धरलेला या भागातल्या. म्हणून या भागामध्ये विकास करत असताना विकासाचा पहिला घास तुम्हाला दिलेला आहे, या आडसोड गावाला दिलेला आहे. कारण का? कारण गेली अनेक वर्ष या ठिकाणी विकासाचा बॅकलॉग पेंडिंग होता, विकासच होत नव्हता. आता आपण पाणी पुरवठा लोकार्पण केला, 11 कोटीची योजना आहे. या लोकांना घराघरात आता पाणी जाणार आहे. या ठिकाणी अप्पर तहसील मंजूर केलं. या ठिकाणी आता हा मी तुम्हाला जाहीरपणे सांगितलंय, पूर्वी सांगितलंय, आज सांगतोय, महाराष्ट्रामध्ये जेव्हा केव्हा तालुके निर्माण होतील, पहिला तालुका कासारशिरसी होईल, तुम्हाला गॅरंटीने सांगतो. या भागातल्या लोकांचं स्वप्न आहे तालुका व्हावा म्हणून. आणि आज आपण अप्पर तहसीलच्या माध्यमातून एक स्टेप पुढे गेलेलो आहे. महाराज, या राज्यामध्ये 2च गावं अशी आहेत की ज्या गावामध्ये तालुका व्हायच्या पहिलं तालुक्याची कार्यालय येऊ लागली. अकलूज आणि कासारशिरसी ही 2च गाव आहेत. आज आपल्या कासारशिरसीला अप्पर तहसील म्हणजे तहसील कार्यालय झालं. तहसीलदार यायच्या पहिले घर झालं तयार, बीडीओला घर होऊ लागलंय, सगळ्या कर्मचाऱ्यांना, नायब तहसीलदारपासून सगळ्याला घर, पीआयला घर, डीवायएसपीला घर. आज आम्ही पाहणी करून आलोय. या भागामध्ये अतिशय भव्य 3 मजली तहसील कार्यालय व्हायला लागलंय. लिफ्टची सोय दिलेली आहे, अद्ययावत तहसील कार्यालय होतंय. आता पंचायत समिती पण लवकरच करू, काय काळजी करू नका. आणि हा भाग, आज सरपंचताई आमच्या अध्यक्ष आज बसल्यात, उपसरपंच आमच्या आपू इथं आहेत. तुमची शेवटची ग्रामपंचायत आहे, ह्याच्यानंतर नगरपंचायतच आहे, काय काळजी करू नका. कारण या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला ग्रामपंचायतला निधी कमी येतो. वित्त आयोगातून पैसे किती येतात? 963 रुपये प्रति पर हेडला, ते काय पुरत नाही. त्यामुळं नगरपंचायत करून नगर विकास खात्याचे पैसे आपल्याला आणून आपल्याला कासारशिरसीचा विकास मोठ्यानं करायचा आहे. म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत करणं आवश्यक आहे आणि आपण ते करणार आहे. स्वतंत्र बाजार समितीची मागणी या ठिकाणी होते. आज काय चाललंय बाजार समितीमध्ये तुम्ही बघताय. आपू चिंचणसुराला सगळं माहिती आहे, काय चाललंय काय नाही, मयूरला माहिती आहे. तुम्हाला म्हणलं होतं असं होणार आहे, असं करा, माझ्यासारखं माझा ऐका, ऐकलं नाही तुम्ही त्यावेळेस. ठीक आहे, जाऊ दे, 4 वर्ष आणखी 2-3 वर्ष राहिले. पण पुढची बाजार समिती, स्वतंत्र बाजार समिती आपली आपली कासारशिरसी करू, काय काळजी करू नका. त्यामुळे कोणाकडे बघायची पाळी येणार नाही. अनेक विकासाची कामं या ठिकाणी आपण करतोय. या ठिकाणी महाराज सांगतो, प्रत्येक गावामध्ये 3 कोटी, 4 कोटी, 5 कोटी, 6 कोटी, या गावाला 75 कोटी रुपये आपण दिले. 75 कोटी रुपये. आता नवीन या ठिकाणी आता महाराजांनी सांगितलं, सूचना केली अधिकाऱ्यांना, आपण निलंग्याला जायला जो रस्ता आहे, आता तळ आहे बघा इकडं, या ठिकाणी आता उड्डाण पूल आपण करणार आहे आणि तळ डेव्हलप करून या ठिकाणी एक पर्यटन स्थळ आपण या काळामध्ये डेव्हलप करणार आहे. कासारशिरसीला लोक कधी चुकून सुद्धा येत नव्हते, तर खास लातूरहून, औशाहून, निलंग्याहून लोक फिरायला येतील, बघायला येतील, अशी व्यवस्था या ठिकाणी आपल्याला निर्माण करायची आहे. आणि बाजूला बॉर्डर आहे आमची महाराज. खरं म्हणजे हे नाक आहे महाराष्ट्राचं. इथून 5 किलोमीटर गेले की बॉर्डर करणं सुरू होते. त्यामुळं हा भाग बॉर्डरचा भाग म्हणून विकास करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. एक वेगळ्या नजरेने या ठिकाणी बघण्याची आवश्यकता आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो की ज्या आता मागण्या आमच्या विभागीय अभियंत्यांनी केल्या, अनिता पाटलांनी केलेल्या आहेत, आमचे काही पैसे पेंडिंग राहिलेले आहेत, त्या तहसीलला पैसे यायचे राहिलेले आहेत, काय निधी पेंडिंग राहिलेला आहे, 0304चे पैसे पेंडिंग राहिलेले आहेत, हे सगळे पैसे आपण गेल्याबरोबर आम्हाला काहीतरी महाराजांनी आशीर्वाद दिला असं आम्हाला वाटावं, आम्हाला काहीतरी पैसे पाठवून द्या गेल्यावर, एवढी विनंती तुम्हाला या निमित्तानं मी करणार आहे. या ठिकाणी हे लिंगायत बहुल गाव आहे आणि सगळ्या समाजाची मागणी आहे की या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा व्हायला पाहिजे. ती मी जाहीरपणे आश्वासन दिलेलं आहे आणि तेही येणाऱ्या काळामध्ये, याच आमदारकीच्या काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी भव्य अश्वरूढ महात्मा बसवेश्वरांचा पुतळा या ठिकाणी प्रेरणा देणारा उभा राहील, एवढं आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो. जास्त बोलणार नाही, बोलायचं खूप काही आहे.
पण या ठिकाणी महाराजांना 5 वाजता साताऱ्याला जायचं आहे. अजून आपल्या औषधाचं काम, औषधाचं एक बिल्डिंग आहे, 100 बेडचं हॉस्पिटल उद्घाटन करायचं आहे. आशिवला जायचं आहे, माळुंबऱ्याला जायचं आहे. ही काही आणखीन प्रवास आहे राहिला आहे. हे सगळे प्रवास करायचे आहेत. नंतर हे प्रवास करायचे आहेत. आता काही कामं राहिलेत मला माहिती आहे. प्रशस्तीपत्रक द्यायचं राहिलंय, बरंच काय राहिलंय, पण आता राहू द्या, महाराजांना वेळ नाही. BNC अधिकाऱ्यांना विनंती करतो, आता पुन्हा कधीतरी आणखीन तुम्ही प्रशस्ती पात्र आहात सगळेजणच. आज मी जाहीर करून टाकतो, कारण तुम्ही चांगलं काम करताय. त्यामुळे प्रमाणपत्राची काय आवश्यकता नाही. महाराज तसं बोलतील पण तुम्हाला. पण या निमित्तानं महाराज एक हॅमचा रस्ता तिकडून आलेला आहे, त्यांची वीज उमरग्याची ती संपते, तिथून आपल्याला पुढे घ्यायची आहे. नारंगवाडी कासारशिशी ती वाढीव काम आपण तेवढं प्रस्तावित करावं एवढी विनंती करतो. आणि जे आता महाराजांनी बोललेत, मला आम्ही लांबजणाला मागणी केली आहे. आपले सगळे हायवे जातात, नॅशनल हायवे झालेले आहेत. फक्त राहिलाय काय तर लांबजण ते निलंगा ते अटॅच करायचा राहिलाय. तो झाला तर आमचं बरंचपैकी सॉल्व्ह होतंय. दुसरा हा इथून रस्ता जातो 361 नंबर नॅशनल हायवेला, बरोबर आहे ना. तो नॅशनल हायवेला हा रस्ता सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नॅशनल हायवे करायचा आहे. ही एक आमची मागणी आहे. अनेक मागण्या पुन्हा वारंवार आपण भेटत राहू, तेव्हा मागण्या तुम्हाला मागत राहील आणि तुम्ही देणाऱ्यापैकीच आहात, त्यात काय मला शंका नाही. पण या निमित्तानं आपण आलात या भागाचा आमदार म्हणून, या सगळ्या जनतेच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या वंशजांचं मी मनातून स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. विश्रामगृहामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड अशी गडची नावे त्या ठिकाणी प्रत्येक ह्याला नाव दिलेले आहेत रूमला. एकदा जोरदार टाळ्या या विचारासाठी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या पाहिजेत. राजे, आम्ही नेहमी म्हणतो की मराठवाड्याबाहेर गडकिल्ले आहेत, पण मराठवाड्यामध्ये मावळे आहेत आणि त्यांचं नेतृत्व आपण करावं आणि आम्हाला विकासाच्या दिशेने घेऊन जावं. आणि लातूरला एका खरं तर 7 टेकड्यांच्या शहरातून आपण आलात. कृष्णा कोयना नदीचं साम्राज्य आम्हालाही मिळावं या आम्ही अपेक्षेसह आपल्यासमोर विनंती करतोय. यानंतर या ठिकाणी प्रशस्तीपत्र आपण ज्यांना देतोय, ज्यांनी कन्स्ट्रक्शन हे 100 दिवसामध्ये ही इमारत उभी केली होती कृती कार्यक्रमांतर्गत, AR कन्स्ट्रक्शनचे इम्रान देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महेशप्पा रंदाळे या दोघांचंही या ठिकाणी कौतुक होत आहे. यानंतर मी विनंती करतोय, आपल्या सर्वांच्या मातृत्वाची आणि पितृत्वाची धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे, तुमच्या आमच्या सर्वांचे मनातले राजे, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब यांना कृपया जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. आज कासार शिरसी येथे आपले सर्वांचे लाडके आमदार आणि कर्तव्यदक्ष आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या कुशल नेतृत्वामधनं जी विकास कामं झाली, त्यांचा लोकार्पण सोहळा आज इथं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी पार पडलेलं आहे. आत्ताच मान्य अभिमन्यूजींनी आपल्याला मार्गदर्शन केलंय. पुढच्या पण अनेक योजना, अनेक स्वप्न जी अनेक वर्ष आपण पाहत होता ती येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये पूर्ण करण्याचं नियोजन सुद्धा अभिमन्यूजींनी आपल्याला या ठिकाणी सांगितले, दाखवले. आणि 100% ही स्वप्न जी आपली होती ती सत्यात आणण्याचं काम आपले आमदार आणि माझे सहकारी मित्र अभिमन्यू पवार करून दाखवतील, हे या निमित्तानं आपल्याला पण मी सांगू इच्छितो. आज या ठिकाणी स्टेजवर असलेल्या आपल्या सरपंच सौ ममताताई डोवाळे, त्याचबरोबर ॲडव्होकेट परीक्षित भैया, त्याचबरोबर आमचे PWDचे AC मान्य सलीम शेख साहेब, STचे विभाग नियंत्रक मान्य अश्वजित जानराव, त्याचबरोबर SDO निलंगा शरद झाडके, संतोष मुक्ता भाजपा प्रभारी, त्याचबरोबर क्षीरसागर साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, निळकंठ साहेब आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, शिवाजीराव कदम अप्पर तहसीलदार, त्याचबरोबर कुलकर्णी साहेब मान्य तहसीलदार निलंगा, सभापती मान्य चंद्रकांत सोनावणे, मान्य ज्ञानेश्वरजी वाकडे, मान्य प्रवीण कोपरकर, सुधीर पोद्दार, मान्य जिलानी बागवान, त्याचबरोबर नाना धुमाळ, ओम बिराजदार, मयूर गभुरे, वीरेश चिंचनसुरे, त्याचबरोबर सौ कविताताई गोरे, सौ कल्पनाताई
ढवळीले, त्याचबरोबर सौ कल्पनाताई गायकवाड, नितीन पाटील, सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित समोर बसलेले आपण सर्व माझे वडीलधारी, माझ्या सर्व इथं असणाऱ्या माता भगिनी आणि उपस्थित माझ्या तरुण मित्रांनो, आत्ताच ज्यांनी प्रास्ताविक केलं आणि ज्यांच्याकडं स्टेजची सगळी हे प्रास्ताविक करण्याची आहे, त्यांनी एक 2-3 वेळेला हे बोलून दाखवलं की मराठवाडा आणि छत्रपतींचा वारसा या गोष्टीबद्दल. आणि आपल्याला खरं म्हणजे गंमत वाटेल, त्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की मी पहिल्यांदा इकडं आलोय, मी कधीच या भागामध्ये आलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण मी ज्यावेळेला आत्ताच्या ह्याच्यामध्ये देवेंद्रजींनी मला ज्यावेळेला लातूरची पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली, त्यावेळेला थोडं वाटत होतं की माझा काय संबंध, म्हणजे एवढं लांब आहे, कधी मी तिकडे गेलो नाही. सगळ्यांची आमच्या इथल्या सातारच्या लोकांची अपेक्षा होती की सातारचं पालकमंत्री मिळेल, कारण सातारचं आता तिथं मी आमदार आहे, माझे वडील पूर्वी साताऱ्यामध्ये पालकमंत्री होते, मला तिथं मिळेल. 5वी आता माझी विधानसभेची टर्म आहे सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातनं आणि त्या ठिकाणी काम करायला मिळेल. पण मला लातूरची जबाबदारी दिली आणि आपल्याला गंमत वाटेल की सगळ्यांनाच वाटत होतं की लातूर काय एवढ्या लांब का दिलंय, नेमकं काय पक्षाचं काय धोरण आहे, देवेंद्रजींचं काय धोरण आहे. पण मला एक जबाबदार भाजपच्या अगदी थोडे सिनियर पदाधिकाऱ्यांनी अभिमन्यूजी सांगितलं, म्हणजे राजे तुम्ही ज्या वेळेला लातूरला जाल त्यावेळेला तुम्हाला तिकडे देवेंद्रजींनी का पाठवलं हे गेल्यावर कळेल, आणि ते इथं आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमातनं आणि सगळ्यांच्या तुमच्या जे काही आदर म्हणजे घराण्याबद्दल आदर श्रद्धा हे ते बघितल्यानंतर 100% आता कळालं की इथं तुम्हाला भेटायला मला का पाठवलं. हे देवेंद्र फडणवीसांची दूरदृष्टी जी आहे हे आपण लक्षात घेतली पाहिजे. आज मराठवाड्यामध्ये छत्रपतींच्या घराण्याबद्दल असणारं जे प्रेम आहे, छत्रपतींच्या घराण्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा सर्व जे काही मराठेशाहीमध्ये स्वराज्यामध्ये ज्यांनी ज्यांनी लढा दिला सगळ्यांबद्दल जी असणारी आपुलकी, आस्था, निष्ठा, श्रद्धा काही म्हणा आपण, हे नक्कीच पश्चिम महाराष्ट्रापेक्षा टक्काभर का होईना जास्त आहे. हे इथं आल्यानंतर लोकांच्या नजरेतनं, लोकांच्या प्रेमातनं आणि लोकांच्या आपुलकीमधनं दिसतंय. आणि म्हणून आज मला इथं लातूरला देवेंद्रजींनी पाठवलं की आपली लोक आहेत, घराण्यावर प्रेम करणारी लोक आहेत, तुम्ही तिथं जावा, त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या. तिथं असणारे आपले सहकारी आमदार आहेत, त्यांच्याबरोबर या जिल्ह्याचा विकास अजून जोमानं आपल्या महायुतीच्या माध्यमातून कसा करायचा याचं नियोजन करा. आणि त्या दृष्टीनं आज मला इथली जबाबदारी दिली आहे. इथं आल्यानंतर आज तसं बघितलं तर या औसा विधानसभा मतदारसंघाचं मला वाटतंय 80-90% काम अभिमन्यूजींनी करूनच टाकलेलं आहे. त्यामुळे मला काय शेवटचा जे म्हणतो ना आपण की शेवटचा हात फिरवायचं काम जे काय असेल तेवढं आता पालकमंत्री म्हणून त्यांनी माझ्याकडे ठेवलंय. अब त्याच्यामध्ये हॅमचा काय राहिलेला रस्ता, थोडीफार किरकोळ राहिलेली बिलं, या गोष्टी त्यांनी मला मगाशी आपल्या पाटील मॅडमनी सांगितल्या. 100% आज आपण ज्या मागण्या केल्यात हॅमच्या बाबतीत वगैरे त्या येणाऱ्या बजेटमध्ये आपण आता जूनला आपलं बजेट होईल त्याच्यामध्ये आपण पूर्ण करू. त्याचबरोबर जी काही आज तुम्ही इथली जी कामं झालीत, मगाशी आम्ही शेख साहेब आम्ही सर्किट हाऊसमध्ये आपल्या विश्रामगृहात बसलो होतो, ज्याचा उल्लेख अभिमन्यूंनी पण केला की राज्यात 2च गावं आहेत की ज्या ठिकाणी तालुका नसताना तालुका स्तरावरची सर्व काम म्हणजे ऑफिसेस आलीत. आणि तसं बघायचं म्हटलं तर हे कायद्यात नसणारं काम कायद्यात बसवून अभिमन्यूजींनी तुम्हाला दिली हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही तसं रेग्युलर येणं म्हणजे जे आपण प्रशासकीय जे म्हणजे मार्ग म्हणतो त्यानं तुम्ही गेला असता तर अजून मंजुरी मिळाली नसती. पण स्वतः ते प्रशासकीय याच्यात होते, ते नंतर लोकप्रतिनिधी झाले, आमदार झाले. त्यामुळे आमदार आणि प्रशासन या दोन्हीचा दुवा कसा साधायचा आणि काम कसं आपलं मंजूर करून घ्यायचं, काढून घ्यायचं, हे अभिमन्यू पवारांकडनं शिकलं पाहिजे असं या निमित्तानं मला सांगायचंय. आज आपलं तालुका नसताना अप्पर तहसीलदार म्हणजे तहसीलदार ऑफिसच म्हणायचं होतं, त्याला काय नुसतं म्हणायचं म्हणून अप्पर तहसीलदार ऑफिस आहे, पण रितसर पूर्णपणे असणारं तहसीलदार ऑफिस झालं. आज आपल्याला
इथं निवासस्थान आपलं सर्किट हाऊस इथं आपलं ज्याला आपण म्हणू ते झालं. आज आपला उपविभाग आपल्या ह्याचा PWDचा इथं झालाय. 10 कोटीची आपल्याला पाणी पुरवठा योजना आज आपल्या गावासाठी कासार शिस्तीसाठी झाली. त्याचबरोबर नवीन ह्याच्यामध्ये पंचायत समितीची इमारत प्रस्तावित अभिमन्यूंनी केली आहे. बाकीचं महात्मा आपले बसवेश्वरांचा पुतळा आता लवकरच इथं उभा राहणार आहे. त्यामुळे आता पुढचा कार्यक्रम मला वाटतं अभिमन्यू पुतळ्याच्या अनावरणाला मुख्यमंत्र्यांना आता आणायचं हाच आता तुमच्याकडे राहिलेला आहे. या लोकांचं ते पण स्वप्न पूर्ण होऊन जाईल की देवेंद्रजी इथं आले पाहिजेत, देवेंद्रजी इथं आले पाहिजेत, ते पण स्वप्न आता पूर्ण होईल. त्यामुळं महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी नक्कीच त्यावेळेला मी पण पालकमंत्री म्हणून आम्ही दोघं जाऊन साहेबांना विनंती करू किंवा तुम्ही आता चला एकदा सगळ्यांची इच्छा जी आहे ती पूर्ण करा. त्यामुळे नक्कीच त्यांना इथं आपण आणू. बाकी विकास कामं आज आपण बघितली. आता आम्ही येताना 2-3 गावांना भेटी दिल्या, तिथली काही कामं बघितली. म्हणजे जो बॅकलॉग होता या विभागाचा, या विधानसभा मतदारसंघाचा, तो भरून काढण्यामध्ये नक्कीच आपल्या आमदारांना मोठं यश आलंय ही वस्तुस्थिती आहे. आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथं थांबलो होतो आपल्या त्या लांब जरा, तिथं सुद्धा तिथनं आज 160 कोटीचा रस्ता हा लातूरला आता तिथनं काढायचं चालू आहे. म्हणजे 1 वर्षभरामध्ये ते काम पण पूर्ण होईल. अशा पद्धतीनं एवढी मोठी कामं ADBचं काम आज चालू आहे. अभिमन्यू सांगायला मी तिथं विसरलो, पण तुम्हाला खरंच गंमत वाटेल की ADBची कामं माझा आता मी बांधकाम मंत्री झालोय पण माझ्या मतदारसंघात पण अजून एक पण काम ADBचं नाही. पण तुमच्या इथं 160 कोटीचं काम चालू आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळं असं आहे, 700 कोटीचं काम आज ADBच्या माध्यमातून चालू आहेत. नुकतंच आता आपलं नवीन सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आता 31 कोटी रुपयाचा CRF मधला रस्ता आपल्याला गडकरी साहेबांच्या माध्यमातून मिळालाय. आता त्याला थोडाफार माझा मंत्री म्हणून हातभार मला लावता आला. त्यामुळे नक्कीच मला मनापासून आनंद आहे की थोडंफार या आपल्या मतदारसंघाच्या आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये काहीतरी मला करता आलं. आणि पुढे सुद्धा पालकमंत्री म्हणून नक्कीच अभिमन्यू असतील, बाकी सगळे माझे सहकारी असतील, सगळ्यांबरोबर राहून आज महायुतीच्या माध्यमातून आणि भाजपच्या माध्यमातून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा प्रयत्न आमचा कायम राहील. बॅकलॉग जे राहिले ते पूर्ण करून लोकांना एक शाश्वत विकासाचं एक जी वस्तुस्थिती आहे ती निर्माण करण्याचं काम आम्ही करू. आज आपले आमदार जर बघितलं तर नुसतं बोलणारे नाहीत तर काम करणारे आमदार आहेत हे लक्षात ठेवा. राजकारणात 2 लोक असतात, हे अतिशय चांगली भाषणं करतात आणि रेटून बोलतात पण काम काय नसतं. दुसरं बोलणारे कमी असतात आणि काम करणारे जास्त असतात. त्यातले अभिमन्यू पवार आहेत. काम करून दाखवले त्यांनी, नुसतं आलेत, घोषणा केल्यात, मतं घेतलीत आणि परत तुमचं आणि त्यांचं काही हे नाही असं नाही. आज जे शब्द दिले, जे त्यांनी सांगितलं ते वेगवेगळ्या मार्गानं आज ती कामं अभिमन्यूंनी पूर्णत्वाला नेलीत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, विसरून चालणार नाही. आणि हे सगळं जे आहे हे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आशीर्वादामुळं आज एवढा मोठ्या प्रमाणातला निधी हा या ठिकाणी आलाय, भाजपच्या माध्यमातून आलाय. हे बंधू भगिनींनी लक्षात ठेवावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि म्हणून पुढच्या काळात आपल्या सर्वांची साथ ही आम्हाला मिळावी. आज आता देवेंद्रजींनी नवीन निर्णय घेतला, आपण मुख्यमंत्री सहायता निधीला आपण मदत आपल्याला लागते. दवाखाना आला, ऑपरेशन आलं, पैसे दवाखान्याचा खर्च आपल्याला माहित आहे कुणालाही न परवडणारा असतो. त्याच्यातनं पण आज मुख्यमंत्री निधीतनं जी मदत मिळते ती सोप्या पद्धतीनं मिळावी. मुंबईला मंत्रालयात आपल्याला चक्रा मारायला लागू नये, मुंबईपर्यंत यायला लागू नये. पण आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हा निर्माण करण्याचा निर्णय काल 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी घेतला, देवेंद्रजींनी घेतला. आणि आपला सुद्धा कक्ष लातूरच्या आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये कालच आपण सुरू केलाय. त्यामुळे उद्या तुम्हाला कधी हे कुणावर लागू नये, कुणाला हॉस्पिटलला वगैरे आजारपण वगैरे कुणाला येऊ नये. पण कधी आलं, कधी गरज पडली तर आपल्याला आता मुंबईपर्यंत जायची गरज नाही, आपण लातूरला जावा, कार्यालयामध्ये आपली तिथं माहिती द्या, ऑनलाईन तुमचा अर्ज तिथं घेतला जाईल, सगळी कागदपत्र घेतली जातील
आणि तिथूनच प्रशासनाकडनं सगळं जे काय आपला अर्ज आहे तो मुंबईला पाठवला जाईल आणि मुंबईवरनं जे काही आहे त्याची मंजुरी आल्यावर तुम्हाला ते पैसे जे आहेत तुमच्या खात्यावर किंवा हॉस्पिटलच्या खात्यावर उपलब्ध होतील. तेव्हा आज मुंबईला जायची, तिथं राहावा, तिथं पास काढा, मंत्रालयातले सगळं हे करायची आता गरज राहिलेली नाही. आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कक्ष हा आपल्या दारामध्ये आपल्याला आणून दिला, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे नक्कीच त्याचा उपयोग एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्रजींकडे आपण बघतो, त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. केंद्रामध्ये मोदीजींनी निर्णय घेतला, आता देशभरामध्ये ज्याला आपण जातीवरची जनगणना म्हणतो आता ती होणार आहे. त्यामुळे जे आरक्षणामुळे जे तिढा निर्माण व्हायचा किंवा समाजामध्ये जे थोडं वादाचं वातावरण निर्माण व्हायचं किंवा थोडं एकामेकाकडे संशयानं बघितलं जायचं की कोण कोणाचं काय काढून घेतंय का, कोण कोणाच्या हक्काचं काय नेतंय का, आता ते राहणार नाही. एकदा ही जनगणना झाली की 100% आज जे सगळेच आरक्षणावरनं, मग मराठा आरक्षण असू दे, ओबीसी असू दे, मुस्लिम समाज असू दे, जे कोणी जे आरक्षणाच्या याच्यामध्ये आहेत, मागासवर्गीय समाज असू दे, या सगळ्यांचं जे एकदा ही जनगणना झाल्यानंतर 100% हा तिढा तुमच्या आमच्यातला समाजातला जो आहे तो कायमस्वरूपी सुटणार आहे, हे आपण लक्षात ठेवा. तो आज एवढा मोठा निर्णय, देशभरावर प्रभाव पाडणारा निर्णय आज पंतप्रधान मोदीजींनी घेतलाय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज भाजप आणि महायुतीचं सरकार हे लोकांच्या अपेक्षेप्रमाणे लोकांच्या समस्या, लोकांच्या अडचणी, लोकांचे प्रश्न सोडवणारं सरकार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज आमचे नेते, आमचे म्हणण्यापेक्षा आपले नेते देवेंद्रजी हे संपूर्ण महाराष्ट्राची जाण असणारा आपला नेता आहे. त्यांना लातूरमध्ये काय गरज आहे, सोलापूरला काय गरज आहे, सातारला काय गरज आहे, कोकणामध्ये काय गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टीची, किंवा नागपूरला, गडचिरोलीला काय गरजेचं आहे, या सगळ्या राज्याची जाण असणारं नेतृत्व आज आपल्याला मिळालंय, महाराष्ट्राला मिळालंय. हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आज त्यांच्या माध्यमातून प्रचंड विकास आज राज्यामध्ये सगळीकडे सुरू आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी मोठे निर्णय घेतलेत. आज पाणी नदीजोड प्रकल्प जो मधल्या काळामध्ये थोडा थांबला होता, त्या प्रकल्पाला आता चालना देण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे जे पाणी आपलं वाया जायचं ते ज्या भागाला पाणी मिळत नाही किंवा जिकडे पाऊस होत नाही तिकडं आणण्याचं जे नियोजन होतं ते आता परत एकदा आपल्या मुख्यमंत्र्यांचं सुरू झालं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या पण जिल्ह्याला होणार आहे, हे आपण लक्षात ठेवावं, ही विनंती करतो. आज अभिमन्यूंमुळं इथपर्यंत आपल्यापर्यंत येता आलं, आपल्या समोर येऊन 2 शब्द बोलता आले किंवा आपल्यामध्ये वेळ घालवता आला, तर म्हणजे आपलं सगळ्यांचं, मी ज्या घराण्यात जन्मलो, आज छत्रपतींच्या गादीचा एक सदस्य म्हणून किंवा त्या घरातला एक सदस्य म्हणून आज महाराष्ट्रात फिरत असताना, जरी मी पालकमंत्री असलो, जरी मी मंत्री झालो असलो, तरी मला नक्की माहित आहे की आपल्या मनामध्ये त्या घराण्याचा व्यक्ती म्हणून जास्त प्रेम आहे, ही वस्तुस्थिती आहे. मंत्रीपद, आमदारकी ही लोकशाहीमध्ये आज आहे, उद्या नाही. ही कधी जाईल, कधी लोकशाहीमध्ये वेगळा निर्णय होईल, सांगता येत नाही. आपण नेहमी म्हणतो जिथं इंदिरा गांधीला पराभव पत्करावा लागला होता तिथं तुम्ही आम्ही काहीच नाहीये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे लोकशाही ही चालूच राहणार आहे. दर 5 वर्षानंतर आमचा निर्णय काय घ्यायचा हा तुमच्या हातामध्ये असतोय. तुमच्यासारखेच माझे मतदार आहेत साताऱ्यातले, त्यांच्या हातामध्ये असतोय. पण शेवटी ज्या घराण्यावर एवढं महाराष्ट्रानं आणि देशानं प्रेम केलं, ज्या छत्रपतींनी अन्यायाच्या विरोधात लढले, ते कुठेही कुणाच्या व्यक्तीच्या किंवा ह्याच्या नाही, पण जिथं अन्याय होत होता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गेले, लढले. आणि त्यांच्याबरोबर तुमच्यासारखे असंख्य सर्वसामान्य गरीब घरातनं, कुटुंबातनं आलेले मावळे त्यांच्याबरोबर होते. म्हणून हे स्वराज्य महाराष्ट्रामध्ये त्यांना निर्माण करता आलं. आणि जे काय परकीय आक्रमण होतं ते या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांना थांबवता आलं. इथून खाली आपण बघा, छत्रपती शिवाजी महाराज इथं होते, म्हणून इथनं खाली दक्षिणेमध्ये मुघलांना किंवा परकीय शक्तींना जाता आलं नाही, ही वस्तुस्थिती इतिहासानं दाखवून दिलेली आहे. आणि म्हणून आज आपलं प्रेम, या घराण्यावरचं निष्ठा, श्रद्धा ही कायम राहावी. ते प्रेम आमच्या सगळ्यांवर कायम राहावं, हीच या निमित्तानं आपल्याला सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबर अभिमन्यू पवारांनी एवढं आपल्या मतदारसंघासाठी मागच्या याच्यामध्ये 4000 कोटीचा निधी
आज विकास कामांसाठी वेगवेगळ्या योजनातनं आपले देवेंद्रजींच्या माध्यमातून आपल्या औसा मतदारसंघात आणलाय. आता त्यावेळेला तर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आणि शेवटचे 2-1 वर्षच आपलं सरकार आलं. आता तर मी मगाशी मागच्या आपल्या या गावामध्ये सांगितलं की उपमुख्यमंत्री असताना आणि 2 वर्षात 4,000 कोटी आलेत. आता 5 वर्ष सरकार आहे आणि मुख्यमंत्री, त्यामुळे आता 8,000 कोटीचा निधी हा कमीत कमी आपल्या मतदारसंघामध्ये आल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. कारण आपला ज्याच्यावर तुम्ही जबाबदारी दिली, आपला आमदार तेवढा कर्तबगार आहे, तेवढा ताकदीचा आहे आणि तेवढी धमक त्याच्यामध्ये आहे की जिथं जाईल तिथलं काम आणल आणि खेचून आणल हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी इथून पुढे सुद्धा अभिमन्यू पवारांना भरभरून साथ द्यावी, त्यांच्या मागे ताकदीनं राहावं. जे त्यांनी सांगितलं की बाकी सगळे बूथ एकीकडं आणि इकडच्या 100 बूथांनी दिलेलं मतदान एकीकडं, एवढी ताकद तुम्ही दिली आहे. तर हा विश्वास विकास कामांच्या माध्यमातून नक्कीच माझे सहकारी मित्र अभिमन्यू पवार कायम ठेवतील एवढी आपल्याला या निमित्तानं ग्वाही देतो. परत एकदा सगळ्यांनी माझं एवढं प्रेमानं स्वागत केलं, सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरेच पालकमंत्री येतील आणि जातील, मात्र हा लातूरच्या जिल्ह्यासाठी हा ऐतिहासिक आणि सोनेरी क्षण आहे की आपण पालकमंत्री आहात.